भावाला भावाचा आधार असावाच वाटतो, मग तो राजकीय विषयात असो किंवा सामाजिक जीवनात. इतिहास साक्षीला आहे, जेव्हा भाऊ भाऊ सोबत असतात तेव्हा कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याला सामोरं जाता येतं. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना ऐन अडचणीच्या काळात भाऊ राज ठाकरे यांची मदत मिळणार का, अशी चर्चा राजकीय विश्वात रंगत आहे. त्यास कारण असे की महाराष्ट्र राज्यातील विधान भवनात नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली व आदित्य ठाकरे यांची चौकशी करा अशी विनंती सरकारला केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या चौकशीचे आदेश दिले. दिशा सालियान हिची हत्या झाली असून आदित्य ठाकरे हे प्रमुख आरोपी आहेत असं नितेश राणे व नारायण राणे यांचं म्हणणं आहे. तसं तर ते वारंवार आरोप करत असतात, पण यंदा विधान भवनात त्यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य करत SIT चौकशीची परवानगी दिली. आदित्य ठाकरे यांच्या पुढच्या अडचणी वाढल्या आहेत. या संदर्भात पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्या पत्रकारांना म्हणाल्या की आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, हे सगळं बदनाम करण्यासाठी असतं आणि आम्ही पण या सगळ्यातून याआधी गेलो आहे. शर्मिला ठाकरे यांचं हे वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होऊ लागलं आहे. कारण स्वाभाविक आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे रस्ते वेगळे असल्याने शर्मिला ठाकरे या प्रसंगात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलतील, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात स्टेटमेंट करतील असं पत्रकारांना वाटलं होतं. पत्रकारांची तशी अपेक्षा होती आणि असाच हेतू डोक्यात ठेवून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. पण शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची यात काही चूक आहे असं मला वाटत नाही असं म्हणल्यानंतर सगळीच गणितं बदलली आहेत, सगळ्या चर्चेचा सूर बदलला आहे, सगळ्यांचाच विचार करण्याची पद्धत थोडीशी बदलली आहे. प्रत्येकांना वेगळं वाटू लागलं आहे. आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद आहेत. दोघेही नेहमीच एकमेकांविरुद्ध भूमिका घेताना दिसतात. पण असं असतानाही शर्मिला ठाकरे यांनी केलेलं विधान बघून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना मदत करणार का? अडचणीच्या या काळात उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा राहणार का? पडद्याआड काही शिजत तर नाही ना? कारण राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यापासून थोडं थोडं अंतर ठेवायला सुरुवात पण केली आहे. निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही ठाकरेंमधील वाद या निमित्ताने तरी मिटावा अशी अपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे काही जण करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील का? शर्मिला ठाकरे त्यासाठी त्यांना मध्यस्थी करतील का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.